दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। कालच पहिल्या टप्प्यासाठीची मुदत संपली आणि त्यानंतर आज राज्यातील 10 मतदारसंघात अर्ज भरण्यासाठीची मुदत संपते। दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूरमध्ये मतदान होणार आहे। 18 एप्रिलला या टप्प्यातील मतदान पार पडेल। सांगलीतील जागेचा तिढा सोडवण्यासाठी राजू शेट्टींनी काँग्रेसला अल्टिमेटम दिलाय। तसंच स्वाभिमानी लाचार नाही असं म्हणत सांगलीची वादग्रस्त आणि बंडखोर जागा आम्हाला नको असंही राजू शेट्टींनी म्हटलंय। आज तिढा सुटला नाही तर एकाकी लढू असा इशाराही राजू शेट्टींनी दिलेला आहे। तसंच मुख्यमंत्री हे दरोडेखोरांच्या टोळीत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। एमआयएमनं अखेर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। या जागेसाठी इम्तियाज जलील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे औरंगाबादेत आता शिवसेना, काँग्रेस आणि एमआयएम अशी तिहेरी लढत होणार आहे। एमआयएमनं महाराष्ट्रात किमान 2 लोकसभेच्या जागा लढवाव्या असा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला होता आणि त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलाय। नगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये हाय व्होल्टेज लढत रंगणार आहे। सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप यांच्यात ही लढत होतीये। संग्राम जगतापांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसले, त्यासाठी शरद पवारांनीही नगरमध्ये तळ ठोकला। ज्या रिलायन्स कंपनीच्या मालकांनी कागदाचं विमान शाळेमध्ये विद्यार्थी करतात ते सुद्धा कधी केलं नाही। त्यांना संरक्षण खात्याचं हवाई दलाचं विमान हे करण्याच्या संबंधीचा अधिकार दिला। याचा अर्थ याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे। या सगळ्या गोष्टीच्या संबंधी अधिक सांगण्याच्या मुद्द्याची गरज नाही। काँग्रेसने पुन्हा एकदा गरिबी हटावचा नारा दिलाय। सत्तेत आल्यास आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 72,000 रुपये देण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केली आहे। देशातल्या 20% लोकांना या योजनेचा लाभ मिळेल असा दावाही त्यांनी केलाय। हिंदुस्तान की जनता को, हिंदुस्तान के गरीबों से कहना चाहता हूं, लाइन 12,000 रुपए महीने की होगी। 20% सबसे गरीब परिवारों को हर साल 72,000 रुपए देने जा रही है। 5 करोड़ फैमिलीज, 25 करोड़ लोगों को डायरेक्ट इस स्कीम का फायदा मिलेगा। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं मोदी आणि भाजपला घेरण्याची जोरदार तयारी केली आहे। गंगा नौका यात्रेनंतर प्रियांका आता थेट अयोध्या वारी करणार आहेत। दिल्ली फैजाबाद दरम्यान रेल्वे यात्रा करून प्रियांका अयोध्या नगरीत ठाण मांडणार आहेत। यानंतर प्रियांका अयोध्येत रोड शो देखील करतील। मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत। मुंबई काँग्रेसची जबाबदारी माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांच्याकडे असेल तर संजय निरुपम यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। मुंबई काँग्रेसमधील गटबाजीमुळे पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। मुंबईमध्ये आणि पूर्ण मुंबईमध्ये मी प्रयत्न करेन की मुंबईमध्ये राहणारे सर्वसामान्य माणसांना, खास करून सर्वसामान्य मराठी माणसांना न्याय मिळाला पाहिजे। गृहनिर्माणचा प्रश्न सोडवण्यासाठी मी कोशिश करणार आहे। जर मराठी माणसं BDD चाळीमध्ये राहत असो किंवा BIT चाळीमध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये किंवा भाडेकरू असो, त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करतो। काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांची मुंबई अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे तर दुसरीकडे काँग्रेसनं त्यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे। संजय निरुपम यांच्या उमेदवारीला पक्षामधूनच विरोध होता आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं निरुपम यांना अध्यक्षपदावरून डच्चू दिलाय। और ऐसे चुनाव लड़ने के लिए मुंबई कांग्रेस के अध्यक्ष के तौर पे काम करते हुए मैं न्याय कर पाता, मुझे इसमें शक था। तो इसलिए जो कांग्रेस अध्यक्ष जी ने जो फैसला किया है वो फैसला बहुत ही बुद्धिमत्तापूर्ण है और उस फैसले का एकदम दिल से स्वागत है।
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. उर्मिला मातोंडकरला काँग्रेसमधून उमेदवारी दिली जाण्याची चर्चा जोरात आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उर्मिला मातोंडकरला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओत रावसाहेब दानवे पाकिस्तानने आपल्या देशातील अतिरेकी मारले असा उल्लेख करताना पाहायला मिळत आहे. या व्हिडिओनंतर त्यांच्यावर चौफेर टीका होतीये, पण साम टीव्हीनं यामागचं सत्य शोधून काढलंय. हा व्हिडिओ खोटा असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपनं देखील हा व्हायरल व्हिडिओ खोटा असल्याचा दावा केलाय. आपण बघितलं असेल की पाकिस्तानने आपल्या देशातले 40 अतिरेकी मारले आणि देशामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. 3 दिवसामध्ये आपल्या सैन्याने पाकिस्तानात जाऊन त्यांनी आपले 40 सैनिक मारले. आपल्या जवानांनी त्या ठिकाणी 400 अतिरेकी मारले आणि हे दाखवून दिलं की आमचं सैनिक हे काही कमी नाही.